नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 6वी क्लास 6साठी जो चॅप्टर दिलेला आहे तो आहे ग्रँडपा स्टोरी टिट फॉर टॅट. म्हणजे इथं पहा, आपल्याला ग्रँडपानं काय केलेली आहे, कथा सांगितलेली आहे. टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. आता पहा, एखादा व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट वागला असेल तर आपण पण त्याच्याशी कसं वागणे, वाईट वागणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईन टू लाईन याचं एक्सप्लेनेशन पाहूत. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. आता पहा, एकेकाळी कॅमल अँड जॅकल म्हणजेच उंट आणि कोल्हा हे नदीच्या किनारी, म्हणजेच एजेस म्हणजे काठ, जिथं पाण्याचं काय आहे, काठ. तर त्या नदी किनारी ते जवळच पाण्याच्या काठावर काय होत होते, राहत होते. कोण? उंट आणि कोल्हा. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देर वॉज अ विलेज विथ फील्ड अँड फार्म्स. आणि त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला काय होतं, गाव होतं आणि त्याच्यासोबतच काय होते, मळा आणि शेत होती. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. ही ट्रायड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. आता पहा, द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. कोल्हा काय असतो, खूपच हुशार असतो. तो काय करतो, ही ट्रायड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड. ट्रिक म्हणजे युक्ती करणे, आणि तो त्याच्या मित्रांसोबत युक्ती करण्याचा प्रयत्न करतो. तर द कॅमल हू वॉज हॅपीली मंचिंग अवे हिज फूड द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगरकेन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. आता पहा, उंट काय करत असतो, मंचिंग म्हणजे चघळणे. त्याचं जे खाल्लेलं अन्न आहे तो काय करत असतो, चघळत असतो. आणि जॅकलला काय होते, टेम्प्ट म्हणजे भुरळ येणे. तो काय म्हणतो की आपण काय करू, शुगरकेन म्हणजे ऊसाच्या शेतामध्ये जाऊत. ॲट फर्स्ट द कॅमल hesitated, but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. आता पहिल्यांदा कॅमल काय करतो की त्याला नकार देतो आणि नंतर तो त्याच्याशी सहमत होतो. कोणासोबत? कोल्ह्याशी. आणि ते त्याच्यासोबत ऊसाच्या शेतामध्ये जातो. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस्ड द रिव्हर. They ate their fill in the sugarcane field. Suddenly, the jackal began to howl. Hush, said the camel. आता पहा, कोल्हा हा उंटाच्या पाठीवर बसतो. दोघंही मित्र ती नदी ओलांडून त्या ऊसाच्या शेतामध्ये जातात. अचानकच कोल्ह्याला काय होते, हाऊल म्हणजे केकाटणे. किकाटल्यानंतर उंट त्याला म्हणतो, यू विल वेक द फार्मर. बट द जॅकल वेंट ऑन हाऊलिंग. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. उंट कोल्ह्याला म्हणतो की तू काय करशील, तुझ्या किकाटण्यामुळे, हाऊल म्हणजे किकाटणे, किकाटल्यामुळे काय होईल की जे काही शेतकरी आहे तो काय होईल, उठेल. आणि उठल्याच्या नंतर मला अशी खात्री आहे, तर ते शेतकरी आणि गावातील जे काही हेल्पर्स म्हणजे मदतनीस होते ते शेताकडे धावले. द नॉटी जॅकल स्लिप अवे, बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रो हिम अवे. आता ते खोडकर कोल्हा काय झाला, स्लिप्ट अवे, तिथून निघून गेला. परंतु बिचारा जे काही उंट होतं त्याला त्याच्यासारखं करता आलं नाही. तर त्याला त्या फार्मर म्हणजे शेतकऱ्याचा काय खावा लागला, मार खावा लागला. शेतकऱ्यांनी बिटअप केल्याच्या नंतर त्याला त्याच्या शेतामधून, फील्डमधून त्याला बाहेर काढलं.
द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आता पहा, कोल्हा काय करत होता, उंटाची नदीच्या काठी काय करत होता, वाट पाहत होत होता. आणि ज्यावेळेस तिथं उंट आला त्यावेळेस कोल्हा त्याला म्हणतो, ही सेड सॉरी ब्रदर, तो म्हणतो की मला माफ कर भाऊ, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आणि तो मला म्हणतो, तो कोल्हा उंटाला म्हणतो की माझं चांगलं जेवण डिनर झाल्याच्या नंतर मला एक सवय आहे की मी काय करत असतो, गाणं म्हणत असतो. आय होप यू डिडंट माइंड इट मच. आणि मला असे आहे की तू हे तुझ्या मनामध्ये ठेवणार नाहीस. द कॅमल डिडंट से एनिथिंग. ही लेट द जॅकल सिट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर. आता उंट कोल्याला कसल्याही प्रकारचं तो त्याला काही म्हणला नाही, तर कोल्याला त्याच्या पाठीवर बसून नदीच्या आतमध्ये त्याने प्रवेश केला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. तो नदीच्या मिडल म्हणजे मध्यभागी गेल्याच्या नंतर उंट तर त्या मध्यभागी नदीच्या गेल्यावर नदीमध्ये काय असते, मिडलमध्ये म्हणजे मध्यभागी खोल पाणी असते. आणि कॅमलनं त्याच वेळेस काय घ्यायला सुरुवात केली, डीप म्हणजे डुबकी पाण्यामध्ये घेणे म्हणजे नदीमध्ये घेण्याला सुरुवात केली. द जॅकल वॉज फ्रायटन. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो, आर यू ट्राईंग टू डाऊन मी. आणि त्याच वेळेस कोल्याला काय, जॅकलला काय वाटली, फ्रायटन म्हणजे भीती वाटली. आणि तो त्याला म्हणाला की तू मूर्खा, हे काय करत आहेस, मी याच्यामध्ये काय होईन, ड्राऊन म्हणजे काय, बुडेल. नो ब्रदर सेड द कॅमल, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. आय होप यू डोंट माइंड. आणि उंट कोल्याला काय म्हणतो की नाही भाऊ, मला एक काय आहे म्हणते, सवय आहे की चांगलं मील म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर मी नदीमध्ये काय घेत असतो, डुबकी घेत असतो. ही माझी काय आहे, सवय आहे की मला असे आहे की तुझ्या डोंट माइंड. द नॉटी जॅकल लर्न दिस लेसन. ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. आणि अशा प्रकारे की उंटाने कोल्याला जॅकलला काय शिकवला, खोडकर जॅकलला कोल्याला की धडा शिकवला की तो काय करणार नाही, कधीही त्या उंटाला काय देणार नाही, त्रास देणार नाही. ट्रबल म्हणजे त्रास देणे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आय होप यू डू वेल अंडरस्टँड धिस चॅप्टर. मी आशा करतो की हा धडा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. थँक्यू.